सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय प्रसाद लाड साहेबांनी तसं माननीय राज्यमंत्री महोदयांनी विस्तृत उत्तर मगाशी सर्व मुद्दे उपस्थित केले त्याला दिलेला आहे। प्रसाद लाड साहेबांनी सांगितलं की सन्माननीय दरेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे प्राधिकरण स्थापन झालं आणि त्याला वित्तीय तरतूद आणि इतर सगळे त्याचे अधिकार या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा आपण माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण नगर विकास मंत्र्यांच्याकडनं या बाबतीतली बैठक ताबडतोब लावणार का आणि त्या बैठकीनुसार यातला निर्णय करणार का। तर अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे अशी बैठक आयोजित केली जाईल। प्रसाद लाड साहेब, प्रवीण दरेकर साहेब यांना देखील त्या बैठकीला बोलवलं जाईल आणि त्या बैठकीमध्ये सदर प्राधिकरण या पद्धतीनं जी काय मुंबईच्या मराठी माणसं विषय सुनील शिंदे साहेब ज्यांनी ते नाही बोलले ना, खालच्या सभागृहात तरी त्यांनी बोलायला पाहिजे होतं किंवा आता नाही पण नाही स्थानिक आमदारांनी बोलायला पाहिजे ना। ते नाही बोलले ना, पण ते बोलले, पण त्यांनी बोलले पाहिजे ना। ते जर बोलले असते हा विषय त्यांच्या वतीनं आम्ही जरूर त्याला सदर बैठकीचं नोटीस सन्मानपूर्वक रवाना करू। अहो बैठकीचं नोटीसच असतं, बर नोटीस ऑब्लिक निमंत्रण असं करू। आणि प्रसाद लाड साहेबांनी विचारलेल्या मुद्द्याचं मी उत्तर दिलं आणि त्यांनी पीएमजीपी अंतर्गतच्या इमारतींच्या संदर्भातला आणि या ठिकाणी ज्या काही 388 पुनर्रचित इमारतींचा विषय या ठिकाणी उपस्थित केला। तर म्हाडाच्या 18/9/25 रोजीच्या ठराव क्रमांक 7138 नुसार आपण याच्यामध्ये सदरच्या 36 इमारतींच्या पुनर्विकास व्यवहार होण्याकरता नवीन मालकाच्या मोबदल्यात जमीन मालकीच्या मोबदल्यात प्रचलित रेडी रेकनरनुसार जमिनीच्या किमतीच्या 25% दराने होणाऱ्या किमती इतके बांधकाम क्षेत्रफळ निवासी सदनिका विकासकाने महाराज हस्तांतरित करण्याच्या पद्धतीची एक नवीन सुधारणा यामध्ये या ठिकाणी आपण केलेली आहे। आणि दरेकर मला वाटतं लाड साहेब आपण सांगितले की सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक जो काही आपण सुधारणा केल्या होत्या 79A मध्ये केल्या होत्या किंवा इतर ज्या काही केल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये रिसेंटली सुप्रीम कोर्टानं 28 जुलै 2025ला त्याच्या बाबतीत हायकोर्टनं स्थगिती दिलेली आहे। आपण त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल केलेला आहे। आपलं SLP 4/8/2025 रोजी आपण दाखल केलं। SLPला आपण 2-3 वेळा मेन्शन केलं, आपली बाजू या ठिकाणी आपण कोर्टामध्ये मांडली। प्राथमिक सकृत दर्शनी हायकोर्टच्या स्टेला इंटरिम रिलीफ द्यावा आपल्या बाजूनं म्हणून प्रयत्न केला, पण इंटरिम रिलीफ मिळाला नाही। आपण सिनियर काउन्सिल तुषार मेहता साहेबांना म्हाडाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करायला सांगितलेलं आहे, अपीयर व्हायला सांगितलेलं आहे आणि आता 15 जानेवारी 26ला तारीख आहे। तर या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून या केसमध्ये जी आपली बाजू आहे, जी न्याय तिथल्या स्थानिक मराठी भाषिकांच्या पुनर्विकासाकरता ही आपण घेतलेले निर्णय कसे उपयुक्त आहेत हे न्यायालयासमोर प्रकर्षानं मांडा। तुषार मेहता साहेबांकडे 2-3 वेळा मीटिंग करा अशा सक्त सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत आणि प्रयत्न आपला आहे की 15 जानेवारी 26च्या कोर्ट हिअरिंगमध्ये आपल्याला हायकोर्टच्या निर्णयाला जी स्थगिती मिळालेली आहे म्हणजे तो रद्द करून आपल्याला रिलीफ मिळेल या दृष्टीनं कोर्टामध्ये आपण प्रयत्न करतोय। लक्षवेधी क्रमांक शंभूराजे, एकच विनंती आहे आपल्याला शंभूराजे की आपण तुषार मेहता चांगला मोठा काउन्सिल नेमलाय, आभारी आहे, आपणही याच्या बाबतीत संवेदनशील आहात। माझी एक विनंती आहे की एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी या विषयासाठी आपण डेसिग्नेट करा, म्हणजे तो बाबा तारीख लागले का गेलेत का, कारण समोर प्रभावशाली मालक लोक असतात, त्या तारखांमध्ये जसं प्रसाद लाड बोलले त्याचं पुढे ढकलणं किंवा व्यत्यय आणणं, ते एक डेसिग्नेटेड वरिष्ठ अधिकारी आपण या विषयाकरता नेमावा। वरिष्ठ दर्जाचा अधिकारी याचं समन्वय ठेवण्याकरता तातडीनं नेमला जाईल।